मेंढी पालन करताना काय करायचं की आपल्याकडची मी नेहमी सांगत असतो आपल्याकडची भौगोलिक परिस्थिती काय आहे ती पहिल्यांदा पाहिली तर ते मेंढी पालन सक्सेस होतं. आत्ता आमच्याकडची भौगोलिक परिस्थिती म्हणजे बाहेरचं जे वातावरण आहे आत्ता जर बाहेर गेलं तर नेपियर असूनसुद्धा कापता येत नाही अशा परिस्थिती आमच्याकडची. मग अशा परिस्थितीत आम्हाला काय पर्यायच नसतो. मुरघास करणे एकमेव पर्याय आहे. तुमच्यासारखं जर असेल तसं काय तर तुम्ही ते रानातनं गवत वगैरे आणू शकता. ह्या सगळ्या काही गोष्टी करता येतील. पण माझ्याकडे आहे म्हणून मी करतो आहे किंवा तुमच्याकडे आहे म्हणून तुमचं फॉलो करू तसलं काय करायचं नाही. तर माझ्याकडे काय सुटेबल होईल किंवा मला काय सूट होईल ह्या पद्धतीनं केलं तर परवडतं. आता खूप सारे चारे असतात, खूप सारे चारे आहेत. आता समजा माझ्याकडे जरी लावला असता एखादा चारा तरी कापता आला नसता किंवा तिथून जाऊन आणणं वगैरे तसल्या काही गोष्टी झाल्याच नसत्या. मग आम्हाला काय एकमेव पर्याय म्हणजे मुरघास. ह्याच्या पलीकडे पर्यायच नाही. आता मुरघास शिवाय पर्याय नाही म्हटल्यानंतर तुम्ही म्हणाल की मग आम्ही पण मुरघास करतो. तर तुमच्याकडे जर चांगल्या पद्धतीचा चारा येत असेल किंवा चारा होत असेल तर तुम्ही त्या पद्धतीचा चारा करा, मुरघास करा. असं काहीच गरज नाही. माझ्याकडं होत नाही म्हणजे आमच्याकडं आता नाही म्हटलं तरी ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत म्हणजे काहीच रानामध्ये करता येत नाही किंवा रानातला चारा आणता येत नाही किंवा काही नाही. अशी एकदम बेकार परिस्थिती असते आणि अशा परिस्थितीत आपल्याला काहीच करता येत नसतं. मग तसं माझ्याकडं आहे म्हणून तुम्ही तसं करायला जाल तर काही गरज नाही. तुमच्याकडे जर चांगल्या पद्धतीचं चारा येत असतील ह्या सर्व चाऱ्यांची व्हरायटी तर तुम्ही त्या चाऱ्याची म्हणजे जी काही भेटेल तो तुम्ही चारा वापरू शकता. पण असं नाही की मी करतो आहे म्हणून तुम्ही करायचं, तुमचं हे आहे म्हणून मी करत बसायचं, तसल्या काही गोष्टी नाहीत. तर ह्या गोष्टी आपल्या वातावरणाशी ना आपल्या निसर्गाशी ज्या काही ताळमेळ बसेल त्या गोष्टी केलेल्या सर्वात उत्तम असतात. आता खूप सारे म्हणजे माझ्यासारखे तर सर्रास ही मेंढराचं वजन करतो, कोकरांचं वजन करतो, एवढ्या दिवसात एवढं झालं हे सर्व काय दाखवतो आम्ही. पण कधी पण बघा जे मेंढपाळ बांधव आहेत किंवा काय आहेत ते कधीच ह्या पिल्लांचं किंवा ह्या मेंढरांचं किंवा ह्या कोकरांचं वजन वगैरे तसलं काही करत नाहीत. काय तसल्या भानगडीत पडत नाहीत. एकदम साध्या पद्धतीनं एकदम साधं सिंपल पद्धतीनं मेंढीपालन करतात. तरीसुद्धा त्यांचं मेंढीपालन आपल्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं असतं, आपल्यापेक्षा सक्सेस असतं. का तर आपण काय करतो आहे माझ्यासारखं आहे मग असं वजन करणे, मग माझं किती भरलं तर एवढ्या दिवसात एवढं भरलं, मग दुसऱ्याने काय त्याला थोडंसं फॉलो करून थोडंसं टार्गेट करून त्याच्यापेक्षा 1-2 किलो वाढवण्याचा प्रयत्न करणं, अशा सर्व गोष्टी कॉम्पिटिशनमध्ये आल्या. पण त्याचा पुढचा काय ऑप्शन हा आपण कधी पाहिला नाही. त्याच्यामुळं आपण ह्या सर्व गोष्टी सर्रास करतो. नॅचरल पद्धतीनं जेवढं होईल तेवढं चांगलंच आहे. आता लय मटण लवकर मटण म्हणून आपण बॉयलरकडे गेलो. आता बॉयलरकडनं पुन्हा गावरान कोंबड्यांकडे यायला लागलं. तसं काय करण्याच्या भानगडीत न पडता नॅचरल पद्धतीनं जे काय असेल ते केलं किंवा ह्यांच्याबरोबर जे काय नॅचरल सिस्टम असेल त्या पद्धतीनं ह्यांना जर केलं तर काहीच प्रॉब्लेम येत नाही. तशा पद्धतीनंच केलेलं सर्वात उत्तम राहतं. माझ्याकडं हा चारा आहे म्हणजे मी तोच दिला पाहिजे, त्यामुळे तुमच्याकडं तो आहे म्हणजे मी तो दिला पाहिजे अशी काही संकल्पना नाही किंवा अशा काही कुठल्या गोष्टी नाहीत मेंढीपालनात. तर आपल्याकडं जे काही उपलब्ध आहे त्या उपलब्धतेच्या जोरावरती जे काही करता येईल त्याला मेंढीपालन म्हणतात. म्हणजे माझ्याकडे जे काही चारा आहे किंवा माझ्याकडे जे काही उपलब्ध गवत आहे त्या गवतावरती जर मी जे काही नियोजन करेल त्या नियोजनाला मेंढीपालन असे म्हणतात. कारण साधी सिंपल गोष्ट आहे. तुमच्याकडे ज्या काही गोष्टी येतात ज्या काय आहे चाऱ्याची कन्सेप्ट ती वापरून जर केलं तर सर्वात उत्तम मेंढीपालन. आणि आत्ताची परिस्थिती म्हणाल तर म्हणजे चारी बाजूला पाणीचा झोत आहे. थोड्या दिवसाने स्विमिंग पूल होईल कारण आमच्याकडे स्विमिंग पूल सर्रास असतो आणि अशा पद्धतीचं वातावरण होईल. आणि मग तेव्हा चारा वगैरे आणणं आम्हाला तसल्या काही संकल्पना जमत नाहीत किंवा मग आम्ही तुम्हाला हे प्लॉट दाखवू शकत नाही चाऱ्याचं हा प्लॉट येते. आमचा चाऱ्याचा प्लॉट कधी असतो फेब्रुवारीच्या नंतर असतो. मग ह्या सर्व गोष्टी आम्हाला त्या काळात कराव्या लागतात. मग त्याच्यासाठी आम्हाला जे काय पिरियड असतो म्हणजे टायमिंग आपल्याला ह्यांना वेळेच्या वेळेला करावं का लागतं आम्हाला. तर आमच्याकडे तुमच्यासारखं 12माही सीझन येत नाही ना, म्हणून आम्हाला काय ज्या वेळेत जो काय करायचं आहे तो करावंच लागतं, त्याला पर्यायच नसतो आमच्याकडे. मार्च एप्रिल मेला आम्हाला चारा कुट्टी बिट्टी सर्व काय मुरघास बिरघास सगळं काय करणं जे आहे तो करावंच लागतो, त्याच्यात पर्याय नाही. ऑक्टोबर नोव्हेंबरच्या पिरियडमध्ये जी काय लागवड असते किंवा जे काय पेरणी करायची असते ती आम्हाला करावीच लागते कारण पर्यायच नसतो ना. कारण आम्ही तेव्हा जर नाही पेरणी केली किंवा तेव्हा जर हे काय हलगर्जीपणा झाला तर मग मात्र आमचं जे काय आहे चाऱ्याचं कन्सेप्ट तो हा मात्र चुकीचा होईल. मग ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला तेव्हाच कराव्या लागतात आणि त्याच्यानुसारच करावं लागतं.
आम्ही म्हणजे मी पण पहिल्यांदा रील किंवा व्हिडिओ पाहूनच हे सर्व केलं होतं. पण नंतर जसा त्रास वाढायला लागला, जशा त्रासाच्या गोष्टी व्हायला लागल्या, तशा मग हे बदलत आमच्या भागानुसार केलं. आता अति पाऊस पडणारा भाग म्हणजे आमच्याकडे असतो आणि धुक्याचा तर काही विषयच नाही आणि थंडीचा तर काही विषयच नाही. आता येणारी पाहुणे आमच्या घरी पाणी पित नाहीत, एवढं गार पाणी लागते आणि वातावरण तेवढं थंड आहे. तर अशा पद्धतीनं हे मेंढीपालन करावं लागते. जे काही चारा उपलब्ध आहे, जे काही चारा अवेलेबल आहे, त्या चाऱ्यावरतीच सर्व करावं लागतं. आणि तुम्ही जर म्हणाल की आमच्याकडे असं नाही तसं आहे, मग तुम्ही त्या पद्धतीनं केलं पाहिजे. आता आमच्याकडे अशी अवस्था आहे की आम्हाला 4-5 महिने काही करताच येत नाही आणि त्याच्यानंतर मग जेव्हा थंडीचा पिरियड चालू होतो त्याच्यानंतर मग सर्व गोष्टी कराव्या, म्हणजे त्या फोकस कराव्या लागतात. त्याच्यातनं पण थंडी अति असते, तो एक मायनस पॉईंट येतो. मग ह्या सर्व गोष्टीतनं तामझाम करत सोल्युशन काढत इथपर्यंत करावं लागतं. तसंच तुम्ही पण त्या तुमच्या वातावरण काय आहे, निसर्ग काय सांगतोय त्याचा अभ्यास करून तुम्ही जर केलं तर मेंढीपालन एकदम ओके राहील. बघू शकता ही संध्याकाळची वेळ आहे. आता ही किती दिवसाची पिल्ले आहेत सर्वांना माहिती आहेत आणि काय पद्धतीनं चारा खातायत, खुराक खातायत ते आता तुम्हाला दिसत असेल. हे अशा पद्धतीने एकदम म्हणजे त्यांना पर्यायच नसतो. ज्या पद्धतीनं ती माती खाल्ली पाहिजे किंवा ज्या पद्धतीनं ती माती खातात त्या पद्धतीतनंच ते खुराक खात आहेत. कारण त्यांना सकाळ संध्याकाळ 2 टाईम खुराक असतं आणि त्याच्यानंतर मग जे काही त्यांना असतं तो मग चाऱ्याचा फोकस असतो, दुधाचा थोडासा फोकस असतो, पण सकाळ संध्याकाळ 2 टाईम खुराक देतो. आणि हे एक आमचं पाहुणं आणलेलं आहे आम्ही. आता हे पाहुणं दुसऱ्याकडनं आणलेलं आहे पण आहे आमच्याकडे पाहुणं आता. तर त्यालासुद्धा ह्याच्यामध्ये खुराकामध्ये ठेवत असतो, काही विषय नसतो. आणि ह्या बाहेर 3 माद्या ठेवलेल्या आहेत. ह्यांना बाहेरच खायला प्यायला सर्व काय बाहेरच असतं. थोडंसं आतमध्ये त्यांना एंट्री असते, बाकीच्या बाहेर असतात. पलीकडं त्या ह्याच बॅचमधल्या 2 तिकडे येतात आणि ह्याच बॅचमधल्या इकडं थोडं येतात. कारण एकत्र राहिलं तर काय करतात, ह्या पिल्लांबरोबर जास्त गोंधळ होतो आणि त्याच्यामुळं. आणि आता हे डिलेवरीला आहे, हे एक आमचं जनरेशन आहे. बघू शकता आता तिच्या पोटातली पिल्लं हलते ते. तर हे आता डिलेवरीला आहे माझ्याकडे. म्हणजे आता थंडीच्या पिरियडमध्ये काय होतं आहे काय बघूया आता. पण ते आता हे डिलेवरीला आहे, कंडिशन एकदम पूर्ण झालेली आहे त्याची. अशा पद्धतीनं आता ती मादी आहे. पण आता बघूया काय होते पावसामध्ये, कारण थंडी तर अतिप्रमाणे, थंडीचा काही विषयच नाही. आणि त्याच्यानंतर मग आता ह्या क्रॉसिंग वगैरे करायचं आपल्याला चाललेलं म्हणजे नियोजन ठेवलेलं आहे. आणि जर अशा पद्धतीनं जर काही नॉर्मल पद्धतीनं केलं मेंढीपालन तर अजिबात काय होत नाही. आणि तिकडे बघू शकता, तुम्हाला मी दाखवतो राणासाहेब आमचा कसा एकटा फिरत असतो. तर हा इकडे कोपऱ्यामध्ये बघा काय करतो आहे. आता तुम्ही म्हणाल की ह्याला काय पण तुम्ही दाखवता, तर हे चारा खाते. बरं आम्ही काय करतो आहे का नाही, तर ते स्वतःच खाते. त्याला स्वतःला खायची सवय लागलेली हळूहळू. म्हणजे असं सर्व मेंढ्यांबरोबर हे सर्व ते पाहत असतात, ही खात असतात अशा पद्धतीनं. आणि ह्यांचं तर काही विषयच नसतो, ह्यांना थोडंफार इथं खुराक असतंच. 2.5-3 महिन्यापर्यंत हे आम्ही ह्यावेळीच नवीन बनवलेलं आहे, नाहीतर आपलं सेपरेटच बाहेर असायचं. आता जेव्हा काय होईल पुन्हा तेव्हा ह्यांच्यासाठी नियोजन तशा पद्धतीनं करावं लागेल, कारण ही मोठी प्राणी ह्यांना खाऊनच देत नाहीत त्याच्यामुळे. आणि हे अशा पद्धतीने एकदम झोपून खातात, काय विषय येत नाही. आणि त्याच्यानंतर मग हे तालमीचे पैलवान होतात, त्यांना पर्यायच नसतो. आणि अशा पद्धतीचं हे मेंढीपालन साध्या पद्धतीचं आहे, काय एकदम म्हणजे टॉप लेवल किंवा एकदम मॉडिफाय वगैरे तसलं काय नाही, तर एकदम साध्या पद्धतीचं आहे.